नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय आपला चर्चेचा कार्यक्रम धुरळा. आणि बंडखोर ज्या प्रमाणात बंडखोरीचा धुरळा उडवतायत ते पाहता चर्चा तर करावीच लागेल, कारण हे बंडखोर सगळ्या महाविकास आघाडी महायुती या सगळ्या पक्षांना थोडे नाके नऊ आणू शकतात अशी स्थिती आहे. आणि महाराष्ट्रभरात ही बंडखोरी पाहायला मिळते. कोणी यातून सुटलेलं नाही. आणि कसं होणार जर का तीन तीन पक्ष एकत्र आलेले आहेत, त्यातले काही पक्ष तर कधी एकत्र नसलेले एकत्र आलेले आहेत आणि जागा वाटप करायचं आहे, तर बंडखोरी तर होणारच. आणि हाच आपला विषय आहे, बंडखोर कुणाला भावणार. तर आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत रुपाली ठोंबरे पाटील, ज्या पुण्याहून आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत. त्या बंडखोर नाही आहेत, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. पण एक आहे, त्या नाराज नक्की आहेत, कारण त्यांना यावेळी निवडणुकीत उमेदवारी अपेक्षित होती. आणि मनोज मोरे आहेत आपल्यासोबत, शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी. दोघांचंही स्वागत. मी रुपालीताईंपासून सुरुवात करेन. रुपालीजी, मागच्या वेळी सुद्धा आपला असाच प्रकारचा विषय झाला होता. एवढी प्रचंड बंडखोरी वाढलेली आहे आणि त्यांना बंडखोर म्हणावं तर तेही लोक म्हणतात की आम्ही निष्ठावान आहोत, पक्षांशी वर्षानुवर्ष काम केलेले आहेत. तुमच्या पुण्यातल्या कसब्याच्या कमल व्यवहारे घ्या, त्या म्हणतात इतकी वर्ष सलग नगरसेवक म्हणून निवडून येते पण तिकीट दिलं जात नाही. तिकडे भाजपचे तुम्ही शेट्टी घ्या, त्यांची पण हीच कथा आणि व्यथा आहे. काय सांगाल तुम्ही? काय राजकीय पक्ष लक्षात घेत नाहीयेत का भावना लोकांच्या? माझा आवाज येतोय तुम्हाला रुपालीजी? रुपाली यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये. मी मनोजजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मनोजी, माझा हा प्रश्न एक प्रकारे तसा तुम्हा दोघांनाच होता. तुम्ही पण सांगू शकता की बंडखोरीचं एवढं उदंड पीक याचं कारण काय? बंडखोरी हा त्या नेत्याचा व्यक्तिगत दुराभिमान म्हणायचा की पक्षाकडून निष्ठेची झालेली एक प्रकारे दुर्लक्ष होणं त्याचा परिणाम म्हणायचा? बंडखोरीचे कारण असे, या लोकांनी योग्य उमेदवाराला उमेदवारी न देता बरं मनमानी पद्धतीने उमेदवारी दिलेली, आपल्या लाडक्या उमेदवारांना उमेदवारी दिलेली, त्यांचं जनमानसातलं स्थान बघितलं नाही, त्यांचं काम बघितलं नाही. आणि ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलेलं आहे, एक मोठं संघटन या शहरामध्ये. आता समजा आम्ही या शहरामध्ये एक संघटन मोठं उभं केलंय. 65,000 लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून आम्ही त्यांना लाभ मिळवून दिलेला आहे. 40 कोटीचे कामं झालेले आहेत. 5,000 आम्ही कामगारांची नोंदणी करून त्यांना लाभ मिळवून दिलेला आहे. असं प्रचंड काम असताना, ज्यांचं काम नाही, पारंपरिक जागा आमच्या असताना बीजेपीने मनमानी पद्धतीने ती जागा घेऊन टाकली. त्याच्यामुळे आमचा नाईलाज होता, आम्हाला बंडखोरी करावीच लागली. बरं बरं. पण मग याबद्दल पक्षश्रेष्ठींशी तुमचा काही संवाद झाला का? त्यांनी काही मार्ग काढायचा प्रयत्न केला का? या जागेच्या बाबतीत, आमची धुळ्याच्या जागेच्या बाबतीत पक्षश्रेष्ठी देखील 100% शुअर होते की ही जागा शिवसेनेला सुटेल. बरं. परंतु त्यांनी ज्यावेळेस ही जागा डिक्लेअर झाली त्याच्या 1 तास अगोदर पक्षश्रेष्ठींची चर्चा करत होतो, त्यांच्याशी बोलत होतो, त्यांना सगळा पोर्टफोलिओ दाखवला, कसं आपलं जमून येईल, कसं आपलं गणित बसेल हे सगळं समजून सांगितलं. त्यांनी सांगितलं की अडचण नाही, आपल्याला ही जागा आपल्याला सुटणार आहे. परंतु 1 तासभराने भाजपने मनमानी पद्धतीने 99 उमेदवारांची डायरेक्ट यादी जाहीर करून टाकली. आमच्या माहितीनुसार 3 नेते, म्हणजे राष्ट्रवादीचे अजितदादा, भाजपचे फडणवीस साहेब आणि शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, 3घांनी एकत्र बसून ही यादी जाहीर केली पाहिजे होती. परंतु असे कुठलेच सोपस्कार पूर्ण न करता भाजपने मनमानी पद्धतीने त्यांची 99 उमेदवारांची यादी जाहीर करून आमची हक्काची जागा घेऊन टाकली. त्याच्यामुळे आम्हाला उमेदवारी करून निवडूनच यायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही अपक्ष उमेदवारी केलेली आहे. बरं, मनोजी तुम्ही आमच्यासोबत राहा. आपल्यासोबत रुपालीताई पण आहेत. रुपालीजी, मगाशीचा माझा प्रश्न कदाचित तुम्हाला ऐकायला गेला नसेल. माझा प्रश्न असा आहे की इतकी उदंड बंडखोरी का होते? आणि त्या व्यक्तीला बंडखोर म्हणत असताना खरं तर त्या राजकीय पक्षाला सुद्धा प्रश्न विचारायला हवा का? भाजपचे शेट्टी असतील, नाहीतर तुमच्या कमल व्यवहारे असतील, ज्या म्हणतात की मी सलग नगरसेवक म्हणून निवडून आले काँग्रेसकडून, पण मात्र माझा विचार होत नाही. तर नेमकं कुणाची बाजू घ्यावी? कोण बंडखोर आणि कोण दुर्लक्ष करतो निष्ठेकडे? एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, मगाशी फोन कट झाला म्हणून, नाही तर मी बोलायला सुरुवातच केली होती की बंडखोरी हे लक्षात घ्या. हे जे पेव वाढलेलं आहे, प्रत्येकाला वाटतं की येस, मला तिकीट मिळालं पाहिजे,
मी जिंकून येणार, ती त्याची गणितं असतात. बरं. आता याच्यामध्ये दोन पार्ट आहेत. जेव्हा पक्ष एक वेगळा सर्वे करतो, जेव्हा 3 पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांच्या वाटाघाटीचा विषय वेगळा असतो, आणि जेव्हा आम्ही उमेदवार म्हणून जेव्हा मागत असतो तेव्हा आमच्या बरोबर जागा 1 मागणारे 10 हो. हा प्रकार असतो. आणि प्रत्येकाला वाटतं की मीच सगळ्यातला उत्तम आहे आणि मी निवडून येऊ शकतो. मग स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा पक्षाकडे तिकीट मागणे, दुसरी स्टेप तिकीट घेणे, आणि तिसरी स्टेप जनतेच्या समोर जाणे. मग त्याच्यात हारलं आणि जिंकलं हो. तेव्हा नंतर कोणी त्या गोष्टी डोक्यात घेत नाहीत. खरंय. त्याच्यानंतर तो विषय पूर्णपणे विसरून जातात. त्याच्यामुळे तिकीट मागण्याच्या आधी समजा कमलताई व्यवहारे आहेत, निश्चितच त्या पुण्याच्या पहिल्या महापौर आहेत, परंतु जेव्हा काँग्रेसकडे पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर सारखा उमेदवार दिला हो. तेव्हा भाजपच्या आमदार असलेल्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. हा. त्याच्यामुळे कमल व्यवहारे त्यांचा विचार करण्याचा विषय येतच नाही पक्षाच्या दृष्टिकोनातून. हे माझं वैयक्तिक मत आहे. बरं, कारण का तुम्ही जर ज्यावेळी पक्षाला गरज पाहिजे त्यावेळी जर तुम्ही आमदार म्हणून निवडून आले असते हो. तर तुम्हाला महत्व असतो. शेवटी विनिंग सीटला आणि विनिंग उमेदवारला फार मोठं महत्व पक्ष देतात. आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजीवरनं सर्वेवरनं कोण विनिंग आहे, कोणाबरोबर ही स्पर्धा खेळली पाहिजे की जिथे आपल्याला कमी दगा फटका होईल याचा विचार वरिष्ठ करत असतात. आणि त्याच्यामुळे ही तिकीट म्हणजे बरं. मिळत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुती असू द्या नाही तर आघाडी असू द्या, हो. आता सगळे 3 पक्ष एकत्र आल्यानंतर प्रत्येक पक्षातले 10 जागा 1 मागणारे 30 जण खरंय. देणार कुणाला? हो. हाही विचार आमच्या उमेदवारांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. पण बंडखोरी केल्यानंतर कुठेतरी ठसाव मोठं आणि पुढची काहीतरी कमिटमेंट, लाभाचं पद अच्छा. हे आपण पदरी पाडून घेऊ शकतो. हा एकच उद्देश या राजकारणातल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा, पदाधिकारीचा आहे. तो मी अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगितला. हे सगळे मला शिव्या घालणार आहेत, परंतु लपवण्यासारखं काही नाहीये. बरं. टाकाला जायचं आणि भांड लपवायचं शिकवलंय कुणी? तुम्ही बरं. कशासाठी बंडखोरी करता हे समोर येणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय ते रुपालीजी महत्वाचं आहे. अशा सगळ्याच पक्षांमध्ये जर का मुळात 3 पक्ष एकत्र येऊन आघाडी बनलेली आहे, त्या जागा वाटप झालेलं आहे, त्यात परत एकेका पक्षामधले आधीचे आयाराम गयाराम आहेत, सगळ्यांना त्याचे निष्ठावान आहेत, त्यांची सुद्धा इच्छा आहे. कसब्याचं भाजपचं उदाहरण सुद्धा तितकं, जसं कमल व्यवहारांची वेदना आहे तशी भाजपच्याही लोकांची वेदना आहे. पण या गोष्टी आपल्यासोबत लाखे पाटील आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. शिंदेच्या शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, सहसचिव आहेत ते पक्ष संघटनेचे. लाखे पाटीलजी, मुद्दा चाललेला आहे आपला बंडखोरीचा, आणि माझा याच्यातला प्रश्न असा आहे, शिवसेनेच्या माफ करा, सॉरी, मी माझ्याकडनं पदाचा चुकीचा नामोल्लेख झाला. बेसिकली प्रश्न असा आहे की या बंडखोरीच्या बाबतीत बोलत असताना त्या उमेदवाराला पक्षशिस्त मोडल्याचा, तुम्ही पक्षाच्या विरोधात गेल्याचा आणि तुम्ही आता आर्म ट्विस्टिंग करताय असा आरोप केला जातो. तर या बाबतीत पक्ष म्हणून या बंडखोरांकडे कसं बघितलं जातं? प्रसन्नाजी, पहिल्यांदा तर माझा आणि शिंदे सेनेचा काही संबंध हो नाही. हो, मी करेक्ट केलं मी या स्वतःला. ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सचिव म्हणून या ठिकाणी आहे. तर कृपया आपण ही दुरुस्ती करा आणि लक्षात ठेवा, मी आपल्याला यापूर्वी मेसेज केला होता. येस. दुसरा महत्वाचा भाग या ठिकाणी जो आहे तो रुपालीताईनं जी व्यापक भूमिका या ठिकाणी मांडली, पक्ष सोडून त्यांनी जी भूमिका या ठिकाणी मांडली महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून, जे आज खरोखर दिसतंय या ठिकाणी की परिस्थिती न बघता, मतदारसंघाची परिस्थिती न बघता, पक्षाकडे अनेक इच्छुक आहेत, त्यातून पक्षापुढे असलेल्या अडचणी कोणाला तरी एकालाच तिकीट द्यायचंय हेही न बघता अनेक उमेदवार या ठिकाणी उभे राहतात. बरोबर आणि आहे. उभे राहायचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये केलाय, परंतु सुदैवानं आमच्याकडे अशी कुठलीही मोठी बंडखोरी या ठिकाणी झालेली नाही. बरं. हा एक सगळ्यात महत्वाचा भाग. आणि हे का होतंय त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे की या ठिकाणी शिंदे सेनेचे जे प्रवक्ते सांगत होते हो. की आज काय झालंय राज्यामध्ये की भारतीय जनता पक्ष ही स्वतःची यादी डिक्टेट करतोय. त्यांच्या दोन्ही मित्र पक्षाला तो विश्वासात घ्यायला तयार नाही. तो यादी डिक्टेट करतोय. ठाण्यामध्ये जो काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे त्या ठिकाणी त्यांनी एकनाथराव शिंदेच्या सोडून सगळे उमेदवार भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी मेजॉरिटीमध्ये जाहीर केले. बरं. तोच प्रकार त्यांनी अजितदादाच्या पक्षामध्ये केला की काही उमेदवार इकडे घुसवलेत,
काही उमेदवार तिकडे बसवलेत. कारशेड पार्किंग असल्यासारखं स्वतःच्या पक्षातले आणि विचारसरणीचे उमेदवार त्यांनी दोन्ही मित्र पक्षात घुसवलेत. त्यानंतर तिसरा प्रकार त्यांनी चालू केलाय की मनसेच्या मार्फत काही उमेदवार उभे करायचे किंवा काही ठिकाणी मनसेला पाठिंबा द्यायचा. म्हणजे एका मतदारसंघामध्ये मनसेला विरोध करणार, दुसऱ्या मतदारसंघामध्ये हे मनसेला पाठिंबा देणार. तिसरं त्यांनी या ठिकाणी असा प्रकार केलाय की महाविकास आघाडीचे मतं कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येतील या दृष्टिकोनातून त्यांनी उमेदवार दिलेत आणि या सगळ्याला संसाधनं पुरवायचं, पैसे पुरवायचं हे काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केलं जातंय. पण राज्यामध्ये जी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली ही फक्त उमेदवारांनी स्वयंस्फूर्तीने केली का, तर नाही. यामध्ये मोठा भाग जो कुठला आहे की भारतीय जनता पक्षाला काहीही करून या ठिकाणी राज्याची सत्ता परत आणायची. कारण त्यांना तसा आदेश, त्यांचे जे मालक आहेत तो अडाणी यांचा आहे. अडाणीचे हितसंबंध या राज्याचे जर जपायचे असतील तर भारतीय जनता पक्ष प्रणित विचाराचं सरकार या राज्यामध्ये आलं दिलं पाहिजे. म्हणून त्यांच्याकडे पैशाचा कसलाही तोटा नाही. अडाणीकडून त्यांना पॅकेज मिळतं, पेट्या मिळतात आणि त्यामार्फत 1 नाही 2 नाही 3 नाही 4 उमेदवार एका मतदारसंघामध्ये उभं करण्याचं काम भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये करत आहे. जी या राज्याची संस्कृती होती ती सगळं बिघडवायचं काम जर या राज्यामध्ये कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षानं आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. या ठिकाणी मला सांगण्यामध्ये अत्यंत सुस्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो. लाखे पाटीलजी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराने अचानक स्वतःहूनच माघार घेऊन शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणं, यात सुद्धा अदानी, भाजप वगैरे वगैरे सगळं त्याच्यात इन्व्हॉल्व होतं. बोला बोला, तुमच्याकडे आलोय मी. त्यातला अर्धा भाग त्यामध्ये नक्कीच इन्व्हॉल्व आहे. पुढचा ऐका प्रसन्नाजी, बोला बोला. त्यामध्ये अर्धा भाग पुढचा नक्कीच इन्व्हॉल्व आहे. पण पहिला भाग त्यामध्ये असा आहे की आम्ही जी त्यांना उमेदवारी दिली तो उमेदवारी अर्ज न भरता त्यांनी त्या ठिकाणी शिंदेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन टाकला होता. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पूर्ण काळजी घेऊन एक तर त्यांच्यावर कारवाई केली मान्य उद्धव साहेबांच्या आदेशानुसार, आणि दुसरा महत्वाचा भाग त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात नावाचा आमचा जो दुसरा उमेदवार आहे, सक्षम उमेदवार आहे, त्याला आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि आमच्या पक्षाची जी जागा आहे ती त्या ठिकाणी आम्ही सेफगार्ड केली. मग तो दुसरा जो भाग आहे, लोकांमध्ये जी चर्चा आहे की अडाणीचा पोहोचा त्या ठिकाणी पोहोचलाय का, तर नक्कीच एका खोकेवाल्याजवळ दुसरा खोकेवाला जाऊन मिळालाय. हे लोकांमधली चर्चा आहे, ही नाकारता येणार नाही. बरं, सांगलीमध्ये काही ठिकाणी तुमच्यात बंडखोरी जरी नसली तरी तुमच्यामुळे, लाखेजी, तुमच्यामुळे मात्र काही ठिकाणी बंडखोरी बघायला मिळालेली आहे. जसं की सांगलीमध्ये परत ती चर्चा सुरू झाली आहे. पण मी जरा बाकीच्या गेस्टकडे जातो. कमल व्यवहारे सुद्धा आहेत, त्यांच्याकडे जातोय मी. कमलताई, तुमचंही स्वागत आहे. मी मगाशी तुमचा संदर्भ दिला कमलताई की काँग्रेसच्या इतक्या वर्षांपासून महापालिका सभागृहापासून काँग्रेसची भूमिका मांडणाऱ्या कमल व्यवहारे यांना दरवेळी डावललं जातं, ही त्यांची वेदना समोर आली आहे. पण माझा तुम्हाला प्रश्न आहे कमलजी, जेव्हा अशी बंडखोरी केली जाते तेव्हा चित्र काय तयार होतं? पक्षाच्या विरोधात गेल्या, पक्षशिस्त मोडली, पक्षाच्या व्यापक हिताच्या ऐवजी स्वतःचा स्वार्थ पुढे नेला, भाजपच्या समोर मवियाला पाठिंबा देण्याऐवजी स्वतःच्या उमेदवाराचं खच्चीकरण केलं, असे आरोप जेव्हा होतात तेव्हा तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला काय वाटतं? नाही, खरं म्हणजे मी तुमचं स्वागत करते. खरं तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देते. तुम्हालाही शुभेच्छा. तुम्ही बंडखोरी हा जो बाकीच्यांचा विषय असेल, मी आपल्या माहितीसाठी सांगते की मी पहिल्यांदा पक्षाचा राजीनामा दिला. मी गेली 40 वर्ष पक्षाची लॉयलिस्ट प्रामाणिकपणे काम करणारी कार्यकर्ती आहे. मी पक्षाची 5 वेळा महानगरपालिकेमध्ये निवडून आलेली नगरसेविका आहे. पुण्यासारख्या शहराची पहिली महिला महापौर होण्याचा मला मान मिळालेला आहे. मी चांगलं काम त्या ठिकाणी केलंय, म्हणूनच लोकांनी मला 5-5 वेळा निवडून दिले. आणि प्रसन्नजी, मी एकमेव महिला अशी आहे की सलग 5 वेळा त्या ठिकाणी निवडून आलेली. दुसरं म्हणजे मी महाराष्ट्राची महिला काँग्रेसचे अध्यक्ष असताना मी 288 मतदारसंघ अतिशय सगळे फिरून खूप चांगली संघटना 5-5.5 वर्ष मला संधी दिली काम करण्याची. आणि एवढं काम करून सुद्धा जर प्रत्येक वेळेस आम्हाला डावललं जात असेल तर आम्हाला सुद्धा कुठेतरी विचार करायची वेळ आलेली आहे. कारण आता ह्याच्यानंतर आम्ही कधी तिकीट मागणार नाही आणि आम्हाला कुठलं पद पण नकोय. काही लोक या ठिकाणी म्हणत असतील की बाबा ह्यांना काहीतरी कमेंट घ्यायचे असतील वगैरे, तो माझ्या बाबतीमध्ये तो त्यांचा गैरसमज आहे. मला अजिबात कुठल्या कमेंट्स नकोय. मी पहिल्यांदा माझ्या पक्षाचा राजीनामा दिलाय. मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळणारी कार्यकर्ती, राजीनामा दिला आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. बंडखोरी मी केलेली नाही. बरं, पण एक कमलजी, तुम्हालाच प्रश्न घेऊन नंतर मी मनोज मोरेंकडे पण येणार आहे. मला त्यांनाही विचारायचं आणि खरं तर हाच प्रश्न विचारायचा आहे. मगाशी रुपालीताईंनी विश्लेषण करताना सांगितलं त्यांचा संबंध पूर्ण वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, पण त्यांनी एक मुद्दा मात्र मांडला की पक्षांना
तिथे विनिंग कॅन्डिडेट जिंकून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला तिकीट द्यावं लागतं. सर्वे झालेले असतात, परीक्षण सगळं झालेलं असतं, कुणाची काय ताकद आहे वगैरे, आणि मग तिकीट दिलं जातं. हे स्वतः, आणि लक्षात घ्या, रुपाली ठोंबरे या स्वतः तिकीट न मिळालेल्या असंतुष्ट व्यक्ती, म्हणजे काय म्हणू त्याला, त्यांनाही नाही मिळालेलं, त्यांना ती वेदना माहिती आहे रुपाली ठोंबरेंना. म्हणून माझा तुम्हाला प्रश्न आहे, पक्षाने समजा तिकीट दिलं नसेल तर काहीतरी विचार केला असेल, प्रदेश काँग्रेसने, शहर काँग्रेसने केला असेल विचार काहीतरी? नाही, मला तर कोणीच काही संबंध म्हणजे कॉन्टॅक्ट केलेला नाहीये. बरं. आणि मी माझ्या मनाची तयारी केली आहे. मला प्रसन्नजी परत काही मागायचं नाहीये. मी पक्षाचं, माझ्या पक्षापेक्षा मी सार्वजनिक जीवनामध्ये गुंतून राहील. मी बँकेमध्ये काम करते, मी शैक्षणिक संस्थांमध्ये काम करते, माझी स्वतःची संस्था हो. आहे. मी आपल्या इतकी वर्ष प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यामुळे मला जेवढी सामाजिक सेवा करता येईल तेवढी मी करेन. बरं. मला याच्या पुढच्या काळामध्ये मला तिकीट मागायचं नाही, कुठले कमेंट्स घ्यायचे नाही, कुठलं पद घ्यायचं नाही, किंवा कुठलं महामंडळ नकोय. हो. म्हणून मी हे मनाशी माझ्या पक्क ठरवून की बाबा ठीक आहे, सर्वे झाले असतील, जो माणूस सिटिंग असतो तुम्ही त्यालाच आमदार करणार, त्यालाच खासदारकीचं तिकीट देणार, परत त्यांनाच उमेदवारी देणार, म्हणजे दुसरे त्या ठिकाणी पात्र नाहीत का? मला त्यांच्यावर आरोप करायचा नाहीये. बरं. जे उमेदवार आहेत त्यांच्यावर मला आरोप करायचा नाही. मला माझ्या पक्षश्रेष्ठींना विचारायचं आहे की बाबा तुम्ही आतापर्यंत 35 वर्ष झालं त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाहीये. हो. म्हणजे तेव्हा सर्वे झाला नव्हता का? तेव्हा पडलेच ना आपले उमेदवार. बरं. म्हणजे जिंकून यायची हे असते तेव्हा तुम्ही क्षमता, देता, हो. मान्य आहे. जेव्हा ज्या परिस्थितीमध्ये आमदार निवडून आले त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. हो. कशा पद्धतीमध्ये ते आमदार झाले, म्हणजे तुम्ही कुणालाही त्या ठिकाणी संधी दिली असती तरी त्या ठिकाणचा तो उमेदवार निवडून दिला असता. रुपाली ताईला बरं. जरी संधी दिली असती तरी त्या निवडून आल्या असत्या. बरं, अतिशय महत्वाचा आहे. आणि हा मला म्हणजे खरंच हा आज आम्ही विषय घेतला पुढारी न्यूजनं. लोकांच्या बंडखोर हा शब्द वापरणं फार सोपं आहे, बंडोबा थंडोबा म्हणणं सोपं आहे, पण त्यांच्या वेदना लक्षात घ्या. 2-2, 3-3 दशकं काम केलेले आहेत. मी रुपाली ताईंना तर ओळखतो, पुण्याचा असल्यामुळे मला कमल व्यवहारांचं सुद्धा काम माहिती आहे. मनोज मोरेंकडे जाऊया. मनोजी, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की ज्यावेळी तुम्हाला बंडखोर म्हटलं जातं, निवडून येण्याची क्षमता हा शब्द जेव्हा तुमच्यासमोर वापरला जातो, आमचा सर्वे झालेला आहे, ही जागा यांना सुटलेली आहे, अशा वेळी करायचं का? आता माझा तुम्हाला वेगळा प्रश्न आहे की जर का महाविकास आघाडी असेल नाही तर महायुती असेल, आघाडी धर्म युती धर्म म्हणून जागा जर का दुसऱ्याला सुटली असतील तर ऍडजस्टमेंट करायला नको का? केली पाहिजे. हा, ऍडजस्टमेंट करण्याला आमचा विरोध नाही, परंतु विश्वासात घेतलं पाहिजे. इलेक्टिव्ह मेरिट हो. हे निवडणुकीमध्ये फार महत्वाचा हो. भाग ठरतो. हो. परंतु इलेक्टिव्ह मेरिट तुम्ही कशा पद्धतीने तपासलं? हो. आमच्या समोरच्या उमेदवाराचं मेरिटच आम्हाला कधी लक्षात आलं नाही. त्यांचा काही एवढा पाहिजे तसं आमच्या कामाच्या तुलनेमध्ये आम्हाला कधी वाटलं नाही त्यांचं काम आमच्यापेक्षा खूप जास्त असेल. आणि बरं. पारंपरिक जागा ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या पक्षाला देतायत हो. किंवा दुसरा पक्ष ज्यावेळेस ती जागा घेऊन घेतोय तर त्यावेळेस पक्षाला विश्वासात घेतलं पाहिजे होतं. जे लोक काम करतायत स्थानिक, त्या स्थानिक उमेदवारांना, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे होती, त्यांना विचारलं गेलं पाहिजे होतं. अशी इतकी वर्षानुवर्ष आम्ही तयारी करायची, इतकी मेहनत घ्यायची, आणि जर विचारणा पण होत नसेल आणि ती मनमानी पद्धतीने जागा हिसकवली जात असेल तर त्याच्यासाठी आम्हाला हा एक पर्याय योग्य वाटला. या पण असं जेव्हा होतं त्याच्यानंतर जेव्हा बंडखोरीचा आळ घेतला जातो, तुम्ही असं लक्षात घेऊ नका, तुमच्याबद्दल नाही म्हणत आहे मी, पण तुम्ही वोट डिव्हिजन करताय, तुम्ही याच्यामुळे विरोधकांचा फायदा करून देताय असे आरोप होतात, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? आज तर चर्चा तशीच होईल. हो, वोट डिव्हायडेशनचाच विषय होईल, परंतु तशी परिस्थिती नाही. मला विश्वास आहे. वाईट वाटतं ज्यावेळेस बंडखोर म्हटले जातं किंवा कुठले शब्द वापरले जातात. पक्षासोबत असं वागायला नको पाहिजे होतं, आम्हालाही हो. वाटतं. ही भूमिका घेताना आम्हालाही फार वेदना होतात. हो. वेदना होत नाही असं नाहीये, परंतु आम्ही केलेली मेहनत वाया जात असेल तर मग आम्ही निर्णयाप्रती कधी यायचं, आम्हाला न्याय कधी मिळेल, यासाठी ही सगळी भूमिका असते. ठीक आहे, आता जर त्यांना काही वाटत असेल, कोणी वोट डिव्हायडेशन म्हणेल किंवा काही रुपालीताईंना वाटतं की बाबा कमिटमेंट पक्षाशी करावी, करत असतील हे लोक, करून घेतील पक्षाची कमिटमेंट, तर तसं माझ्या बाबतीत तर माझं काही मत नाहीये तसं. हो. पक्षाने माझ्यासोबत कुठली कमिटमेंट करावी, बरं. आज मी थांबव याचा विषय नाही. अतिशय बरं. जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज मी उमेदवारी कल्पना आहे, हो. दिलेला आहे आणि तो माघार घेण्याचा पाहिलं प्रश्न आम्ही नाहीये. ते. आम्ही पाहिलं ते. मला खरं तर संजय लाखेंकडे जायचं होतं, पण बहुधा रुपाली ठोंबरेंना काहीतरी बोलायचंय. मी रुपालीजींकडे जाऊन मग संजय लाखे पाटलांकडे. बोला रुपालीजी, बोला, काय म्हणताय?
मुळामध्ये लक्षात घ्या की हे दोन्ही जे आहेत म्हणजे कमलताई पण आहेत आणि या दुसरे हा बंडखोरांचा विषय, हा कुणाचा वैयक्तिक विषय आपण तिथं चर्चा करत नाही आहोत. बरोबर आहे. आणि हे लक्षात घ्या की आता आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. आज जो फॉर्म भरल्यानंतर 4 तारखेपर्यंत माघारीचे विषय आहेत. हो. तुम्ही या आधी जेव्हा टीव्हीवर मीडिया एवढी पारदर्शकपणा नव्हती त्यावेळी पडद्यामागचे खेळ काय चालायचे हे मला माहितीये, हे कमलताईंना माहितीये आणि हे दुसरे जे आमचे सहकारी बंधू आहेत राजकारणातील त्यांनाही माहितीये. हो. मुळामध्ये कमलताई आधीपासून, कमलताईंचंच उदाहरण घेतलं तर नक्कीच आधीपासूनच्या त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या आहेत. रवींद्र धंगेकर मनसेमधनं त्यांच्याकडे आले, त्याच्यानंतर एक टर्म त्यांनी थांबले आणि दुसऱ्या पोटनिवडणूक लागल्यानंतर त्यांना तिकीट देण्यात आलं. हो. कितीही तुम्ही काही करा, जेव्हा आपल्याला मिळत नाही, मला सांगा मीच जिंकून येणार, मी म्हणणारच आहे मीच जिंकून येणार आहे, दुसऱ्या व्यक्तीने म्हणलं पाहिजे किंवा लोकांनी म्हणलं पाहिजे किंवा तुमच्यासारख्यांनी सर्वेमधनं म्हणलं पाहिजे. हो. शेवटी हे डिपार्टमेंट आहेत, विभाग आहेत. आपल्याला पक्षाच्या डिपार्टमेंट मधनं आणि आपल्या स्वतःच्या डिपार्टमेंट मध्ये हो माझ्याच गट्स आहेत ना, मला विनिंगची सीट आहे ना, मग मी अपक्ष लढणार म्हणजे लढणार. पण मग तो अपक्ष भरलेला फॉर्म तुम्ही माग घ्यायचा नाही. हो. तुम्ही जर 4 तारखेच्या आधी हे सगळे फॉर्म माग घेता तर निश्चितच ती पदाची, अजून कुठल्या गोष्टीची, ती प्रेमाची किंवा वरिष्ठांचं प्रेम आलं असेल त्याची ती कमिटमेंटच असते. याच्यामध्ये माझं दुमत राहणार नाही. मी एकदम स्पष्ट भूमिका सांगते. जर ती कमिटमेंट नकोय, तुम्हाला फॉर्म माघारी घ्यायचाय, मग तुम्ही का भरता फॉर्म? कशासाठी भरता? कोणाला दाखवायला भरता? म्हणजे तुम्ही फॉर्मही भरणार, मागही घेणार आणि आम्हाला कमिटमेंटची इच्छाही नाही म्हणणार, असं नाही चालत. त्याच्यामुळे तिथे ती सेटलमेंट, ती कमिटमेंट असते. आणि 4 तारखेला जे जे फॉर्म आघाडी घेतील त्या प्रत्येक उमेदवाराला तुम्ही विचारा की त्याला जो काही वरिष्ठांच्या बाबतीतला राग असतो तो निवळलेला असतो आणि आमची समजूत काढली. ह्या समजूत काढण्याच्या माग फार मोठा विषय असतो. बरं रुपालीजी, म्हणजे तुम्ही म्हणताय ते नैतिकदृष्ट्या अगदी अचूक प्रश्न आहे की तुम्ही राग मात्र असा व्यक्त करायचा बंडखोरांनी की आता या पक्षाचं तोंड बघणार नाही, आता बंडखोरी, जनतेच्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी जनतेने माझी अप्लिकेशन भरलेलं असे जे काही गेल्या काही दिवसांमध्ये आम्हाला बाईट ऐकायला मिळतात, आम्हाला खरंच हसायला येतं अशा वेळी. पण रुपालीजी, शेवटी तेच तर राजकारण आहे. या निमित्तानं आता उदाहरणार्थ मुळीक, तुमच्या इकडचेच घ्या, मुळीक, भाजपचे मुळीक जेव्हा बंडखोरी करत होते, वेगळा लढत होते, देवेंद्र फडणवीसांचा त्यांना फोन आला, त्यांना विश्वास दिला की विधिमंडळात मुळीकांना नेण्याची जबाबदारी आपली आहे, कार्यकर्त्यांना मी विश्वास देतो, ते माघारी आले. शेवटी हेच राजकारण असतं. या निमित्तानं 2 पावलं पुढे घ्यायची असतात, 2 पावलं मागे न्यायची असतात. त्याला तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ म्हणा, त्याला आर्म ट्विस्टिंग म्हणा, नाहीतर त्याला शेवटी ऍडजस्ट करणं म्हणा, पण त्यालाच राजकारण म्हणतात ताई, रुपालीजी. यालाच राजकारण म्हणतात. माझं तेच म्हणणं, तेच राजकारण तुमच्या समोर मांडलेले. जे म्हणतात ना की नाही नाही आम्हाला काही नकोय, आमच्यावर असं आहे, आमच्यावर तसं आहे, नाही हो असं काही नाही. शेवटी कमिटमेंट पक्षाकडनं ती घेतात, वरिष्ठ नेत्यांकडनं घेतात आणि यालाच राजकारण म्हणतात. हे कितीही घाण असलं तरी हे काय राजकारण आहे आणि ते कायदेशीरपणे ते पुढे दबाव तंत्रांनी पुढे नेतात. मी आता लाखे पाटलांकडे जातो. लाखेजी, तुम्हाला मगाशा मुद्द्याला काय उत्तर द्यायचं ते तर तुम्ही द्याच. माझा तुम्हाला प्रश्न, मी जसं मगाशी म्हणालो, तुम्ही एक छोटं आणखी उदाहरण देतो तुम्हाला. सोलापूर दक्षिण, तिथे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तोच वाद बघायला मिळतो जो सांगलीमध्ये बघायला मिळाला होता. आणि इथे शिवसेनेवाले असंही उत्तर देते की सांगली प्रकार करायचा प्रयत्न करू नका. सांगायचा मुद्दा, प्रश्न काय मी कुठल्या पक्षाबद्दल नाही, सगळ्यांमध्ये तेच वाद चालू आहेत, पण याच्यापासून कोणी सुटलेलं नाहीये. बंडखोरीची ही लागण कुणालाही थांबवता आलेली नाहीये. बोला. दक्षिण सोलापूरमध्ये जो प्रकार झालाय किंवा इतर 1-2 ठिकाणी जे असे प्रकार झालेत, हा बंडखोरी याला म्हणता येणार नाही प्रसन्नाजी. कारण असं आहे की त्या ठिकाणी शिवसेनेनं अधिकृतरित्या अमोयर पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांना एबी फॉर्म दिलाय. त्यानंतर आज मला माहित नाही शेवटपर्यंत तिथे एबी फॉर्म दिला की नाही, काँग्रेसनं त्या ठिकाणी एबी फॉर्म द्यायचा प्रयत्न केला दिलीप माने यांना. तो दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांमधला हा निर्णय की त्यामध्ये तोडगा उद्या निघू शकेल. तर काही ठिकाणी जे प्रकार झालेत तर त्या ठिकाणी जागा वाटपामधून त्या ठिकाणी त्यांनी एबी फॉर्म दिलाय, आम्ही एबी फॉर्म दिलाय, असा हा प्रकार आहे. आणि त्यामध्ये वरिष्ठ जे आहेत ते तोडगा काढतील. बंडखोरी हा वेगळा विषय की ज्याच्याबद्दल रुपालीताई अगदी एक्झॅक्टली बोलतायत, तो त्यातला प्रकार आहे. आपण माझा यामध्ये आणखीन एक वेगळा मुद्दा आहे की जे काही पालघरमध्ये वनगा यांच्याबरोबर झालंय,
आणि या ठिकाणी मोरेंजी सांगत होते हो. की कसल्याही पद्धतीनं विश्वासात न घेता, हो. कसल्याही प्रकारे चर्चा न करता काही ठिकाणी बळजबरीने उमेदवारी दिल्या जातात आणि हे प्रकार हो. भाजप आणि एकनाथराव शिंदे यांच्या पक्षानं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे केलेले आहेत, हे आपल्याला दिसून येईल. बरं. त्या ठिकाणी प्रचंड मोठं प्रेशर त्या ठिकाणी अमित शहा यांचं देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत एकनाथ शिंदेला आहे आणि त्यांच्या गाड्या पार्क करण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा हा पक्ष वापरलाय. बघा त्या ठिकाणी पालघरमध्ये जे वनगा होते, आता त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती असायचं काहीच कारण नाही, बरं. कारण त्यांनी त्या ठिकाणी रेडे बळी द्यायला त्या ठिकाणी ते गेले होते. त्या ठिकाणी हॉटेलमध्ये त्यांनी डान्स केला होता. प्रसन्नजी, मी मुद्दा असा मांडत होतो की याच्यापेक्षा एक बाहेरचा माणुसकीचा विषय असा आहे की श्रीनिवास बनगा यांना विश्वासात न घेता त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी काढलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाने एक गाडी त्यांच्या यार्डमध्ये शिंदे सेनेच्या उभी केलेली आहे. बरं. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून श्रीनिवास वनगांना माझी विनंती आहे की त्यांनी गेल्या 24 तासापासून ते गायब झालेले आहेत. हो. घरचेच त्यांच्या काळजीत आहेत, त्याबरोबर आम्ही सुद्धा काळजीत आहेत, कारण काही जरी असेल तो माझी शिवसैनिक आहे, महाराष्ट्राचा एक नागरिक आहे. तर त्यांनी परत आलं पाहिजे आणि त्यांनी जी एक अपेक्षा व्यक्त केली की उद्धवजी ठाकरे यांना मला भेटायचंय, तर ते जर परत आले तर नक्कीच उद्धव ठाकरे साहेब त्यांना भेटतील. राजकारणाच्या पलीकडला हा माणुसकीचा विषय, म्हणून श्रीनिवास वनगाला विनंती करतो, आपण परत या, उद्धवजी आपल्याला भेटतील आणि आपला विषय ऐकून घेतील. त्यानंतर आणखीन एक विषय आहे की महाराष्ट्रामध्ये उमेदवारी परत भरण्यासाठी, उमेदवारी त्या ठिकाणी अर्ज दाखल करून यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावर दबाव टाकला जातोय. याचं उदाहरण आहे आज सदा सरवणकर. त्यांच्या लक्षात आलं की जर मिरवणुकीने आपण गेलो तर कदाचित आपल्याला फॉर्म भरू दिला जाणार नाही, दबाव आणला जाईल, म्हणून त्यांनी कात्रज करून त्या ठिकाणी फॉर्म दाखल केलाय. पण असेही जे उमेदवार आहेत राज्यामध्ये की जे त्यांना आता गैरसोयीचे वाटतायत, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव आणला जातोय. तर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी, महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुखांनी अशा सगळ्या उमेदवाराला या ठिकाणी पुढचे काही दिवस 4 तारखेपर्यंत संरक्षण दिलं पाहिजे आणि लोकशाहीचं रक्षण केलं पाहिजे. लोकशाहीमध्ये सगळे बंडखोरी करतात असं नाही, काही जणांवर दबावही आणला जातो, ज्या पद्धतीने रुपालीताईंनी सांगितलं. पण तोही एक मुद्दा या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की पक्ष नेतृत्वाच्याही काही अडचणी असतात, त्या अडचणी या ठिकाणी उमेदवारांनी समजून घेतल्या पाहिजेत. खरंय. कधी कधी पक्ष परिस्थिती, कधी कधी पक्ष किंवा कधी कधी सहकारी पक्षामुळे सुद्धा बंडखोरी होत असतात. मी कमलताई तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय. कमलजी, काय परिस्थिती आहे बघा कसबा मतदारसंघात. कसबा मतदारसंघात एकीकडे काँग्रेसचे उमेदवार आहेत, एकीकडे भाजपचे उमेदवार आहेत. सीट या दोन्ही पक्षांना सुटेल, त्यामुळे इतर पक्षांचा काही प्रश्न नाहीये. म्हणजे महाविकास आघाडी शिवसेनेला कसबा हवा होता किंवा राष्ट्रवादीला हवा होता अशीही चिन्ह नाहीत आणि महायुतीमध्ये सुद्धा इतर पक्षांना हवं होतं असंही नाही, त्यामुळे त्या बाबतीत काही डोकेफोड नव्हती. इथे गंमत आहे, त्या पक्षातलेच असंतुष्ट आहेत. भाजपमध्ये कुणाल टिळकांना मिळावी, बापटांच्या घरी जावी अशी अपेक्षा होती. काँग्रेसच्या बाबतीत कमल व्यवहारेंना अपेक्षा होती. माझा तुम्हाला प्रश्न आहे की पक्षाचं आहे असं वागणं का असतं? हे वागणं बरं नवं, पण असं वागणं का असतं? काय वाटतं तुम्हाला ओळखणारा आज अख्खं शहर काँग्रेस, तुमच्या सकटच शहर काँग्रेस आहे. एक कलमाडींचा काळ होता, आता तुम्ही इथे या दुसऱ्या तिसऱ्या काळामध्ये आता तुम्ही बघताय काँग्रेसच्या. काय नेमकं बदललं? आताच्या खरं म्हणजे काँग्रेस पक्ष हा खूप चांगला आहे. राहुल गांधी, आमच्या नेत्या सोनिया गांधी ह्या खूप चांगल्या आहेत. ज्यांना पॉलिटिकली बॅकग्राऊंड नाहीये अशा आमच्यासारख्या लोकांना सुद्धा काँग्रेस पक्षाने संधी दिली. पण आताची जर काँग्रेस बघितली, कलमाडी साहेबांनी आमच्यासारख्या खूप लोकांना महापौर केलं, पदाधिकारी केलं, पण आम्ही सुद्धा पक्षासाठी खूप लॉयल राहिलो. प्रसन्नजी, आमच्या भागामध्ये आम्ही काँग्रेस जिवंत ठेवली, कार्यकर्ते जिवंत ठेवले आणि गेली 30-35 वर्षापासून आम्ही जो भागामध्ये असतो, ज्या भागामध्ये असतो, त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना त्या लोकांच्या त्यांच्याशी समरस होऊन आम्ही काम केलं. याचाच अर्थ की आम्ही त्या ठिकाणी काँग्रेस जिवंत ठेवली. आणि हे करत असताना सुद्धा जर प्रत्येक वेळेस आम्हाला डावललं जात असेल तर आम्हाला आता याच्या पुढच्या काळामध्ये काहीच इच्छा नाहीये. आम्ही काही म्हणत नाही की बाबा आम्हाला काहीतरी मिळावं वगैरे, असं काही नाही. आम्हाला कोणी समजावायला आलं तरी मी त्यांना भेटणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगते, मी त्यांना भेटणार नाही आणि मी 4 तारखेला फॉर्म काय माघारी घेणार नाही. कारण ज्या दिवशी लोकसभेचं निकाल लागला होता, आम्हाला वाटलं होतं की आमचे उमेदवार निवडून येतील आणि हा मतदारसंघ रिकामा होईल, म्हणून तेव्हापासून मी त्याच्या अगोदरपासून त्यांच्या लोकसभेच्या याच्यामध्ये आमच्या प्रभागात आम्ही लीड दिलं. आम्ही सगळ्या कसबा मतदारसंघामध्ये खूप काम केलं. हे करत असताना सुद्धा ज्या दिवशी निकाल लागला मला त्या दिवशी जाणवलं होतं की बाबा परत सिटिंग म्हणून ह्यांनाच उमेदवारी मिळणार. मी तेव्हापासून अपक्ष लढायचं हे माझ्या डोक्यामध्ये फिक्स केलं होतं आणि परत आपल्याला पक्षाकडे काही मागायचं नाहीये, आपल्याला काही जायचं नाहीये. मी 65 इयर प्लस केलेलं आहे. पुढच्या वेळेस मी काय मागू शकणार नाही, मी काय लढू शकणार नाही आणि मला कुठलंच काही नकोय.
म्हणून मी 4 तारखेला काही फॉर्म माघारी घेणार नाही. आणि पक्ष म्हटला तर तुम्ही पक्ष खूप चांगला आहे हो. खरंय. नेते जे आता झालेले ते कमर्शियल नेते झाले. बरं, कमलताईंनी बहुधा महाराष्ट्रातल्या सगळ्याच बंडखोरांच्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवल्या. प्रेक्षकांना सुद्धा लक्षात आलं पाहिजे की राजकारण्यांना त्यांची गंमत करणं सोपं आहे, त्यांच्याबद्दल बोलणं सोपं आहे, पण कधी तुमचं वय आड आलेलं असतं, पुढच्या वेळी तुम्हाला तिकीट मिळेल असं नाही. 5 वर्षाची गॅप पडल्यानंतर नवीन आलेला माणूस स्वतःचं नेटवर्क तयार करतो, जुन्यांना बाजूला करतो, ते कार्यकर्ते तुमच्याकडे राहत नाहीत, मग त्या कार्यकर्त्यांना निर्णय घ्यावा लागतो. या सगळ्या अडचणी पाहाव्या लागतात आणि म्हणून बंडखोरी होत असते. हे सुद्धा फार कमलताईंनी अगदी मनाचा ठाव घेणारी गोष्ट त्यांनी मनात सगळ्यांसमोर उघड केलेली आहे. मी मोरेंकडे जातो, मनोज मोरेंकडे. शिंदेच्या शिवसेनेचे आपले ते पदाधिकारी आहेत, मात्र ते आता बंड करतायत. मनोज मोरेजी, पक्षाचे नेते जे तिकडे मुंबईत सगळ्यांची मुख्यालय आहेत आणि तुमचा पक्ष तर तसा मूळचा मुंबईचाच आहे, काय तिथे काही डिस्कनेक्ट आहे का ज्यांना जमिनी वास्तव लक्षात येते? आणि मी शिंदे शिवसेना नाही म्हणत आहे, सगळ्याच पक्षांचे शीर्षस्थ नेते आणि जमिनी वास्तव याच्यात काही फरक पडत चाललाय का? तसंच म्हणावं लागेल. हा, कार्यकर्त्यांशी चर्चा झाली पाहिजे, कार्यकर्त्यांना विचारात घेतलं पाहिजे. हो. तसं होताना काही दिसत नाहीये. बरं. आम्ही प्रचंड विश्वासाने थांबलेलो होतो की तिकीट आम्हाला जाहीर होईल, हो. परंतु जाहीर नाही झालं, हरकत नाही. परंतु जर विचारातच घेतलं गेलं नाही तर मग चर्चा पण नाही झाली तर मग आम्ही काय मुकाट्याने हे सगळं सहनच करत राहायचं का? बरं. पण मोरेजी मधल्या काळात, आता लोकसभेचं उदाहरण देतो तुम्हाला मी, भाजपच्या सर्वेने काही ठिकाणी शिंदेना उमेदवार बदलावे लागले कारण सर्वे झाले होते. माझा म्हणायचा मुद्दा असा, सर्वे हा एक मोठा मुद्दा झालेला आहे. आतापर्यंत काय होतं, पक्षश्रेष्ठींचं मत काय आहे, तुमच्या विरोधी उमेदवाराचा कसं आहे, तुमच्या पक्षातला आणखी ताकदवार उमेदवार कसा आहे. नवीन याच्यातला एक इलेमेंट आता आलेला आहे, तो म्हणजे सर्वे. पक्ष सर्वे करून घेतो, ते गुप्त सर्वे असतात, त्याद्वारे तो बघतो कोणत्या उमेदवाराचं विनिंग मार्जिन कसं असेल, कपॅसिटी कशी असेल जिंकून येण्याची. तर म्हणजे उद्या जर का तुम्हाला सांगण्यात आलं की अहो आमचा सर्वे म्हणतोय की मनोज मोरेंना संधी नाही, असं जर का असेल तर तुमचं म्हणणं काय? बघा, लोकसभेचाच विषय घेतला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नगर असेल, शिर्डी असेल, नाशिक असेल, दिंडोरी असेल, धुळे असेल आणि नंदुरबार सलग 6 जागा पराभूत झालेल्या आहेत. मग यांचा सर्वे नव्हता केलेला का? त्यांच्या सर्वेमध्ये जर जागा जिंकून येणाऱ्या असतील तरी सर्व उमेदवार जर पराभूत होत आहेत तर काही ठिकाणी सर्वे पण मॅनेज होतात, आमचं असं मत आहे. आमच्या धुळ्यामध्ये तर सर्वे 100% मॅनेज झालेला आहे. कारण आम्ही काम करत असताना आम्हाला कळत होतं की आम्हाला किती मार्जिन मिळू शकतो, किती मार्जिनने आम्ही निवडून येऊ शकतो. परंतु आमच्या बीजेपीच्या उमेदवाराला तिकीट देताना हा विचार त्यांनी कुठे केलेला दिसत नाही. काही ठिकाणी नेत्यांचे लाडके उमेदवार असतात, ते नेत्यांशी अत्यंत जवळीक साधणारे उमेदवार असतात, त्याच्यामुळे त्यांचा विचार करण्यासाठी एखाद्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा बळी दिला जातो. त्याच्यामध्ये सर्वे नावाचं एक गोंडस बाळ आता नवीन जन्माला घातलेलं आहे राजकीय पक्षांनी. हे सर्वे वगैरे आमचा काही याच्यावर विश्वास नाहीये. बरं, मनोज मोरेंनी सुद्धा, म्हणजे मगाशी कमल व्यवहारांप्रमाणे मनोज मोरेंनी सुद्धा ती वेदना बोलून दाखवली आहे की काही नाही झालं तर कोणावर बिल फाडता येत नसेल तर बिल फाडण्याचं एक उत्तम मार्ग म्हणजे सर्वे. सर्वे म्हणतो की तुम्हाला तिकीट देता येणार नाही, सर्वे म्हणतो की ही जागा सोडावी लागेल, सर्वे म्हणतो की यावेळी उमेदवार बदलावा लागेल. आणि हा सर्वे कोणत्या एजन्सीने केला, कधी केला, किती घरात केला, एक एक मतदारसंघ महाराष्ट्राचा लाखो मतदारांचा असतो, किती सॅम्पल साईज होता याची उत्तरं दिली जात नाही. पण हेच राजकीय नेते आमच्या चॅनलच्या चर्चेत मात्र म्हणतात तुमच्या सर्वेचं सॅम्पल किती, कधी झाला तुमचा सर्वे. मात्र त्यांना विचारता येत नाही उमेदवारांना की तुम्ही आमच्या मतदारसंघात सर्वे कधी केला, हे विचारता येत नाही. मनोज मोरेंनी सुद्धा वेदना बोलून दाखवली. मी रुपाली ठोंबरे पाटलांकडे येतो आणि त्यानंतर पुन्हा संजय लाखेंकडे जाईन. रुपालीजी, तुमच्या पक्षाचं उदाहरण घेऊया. तुमच्या पक्षामध्ये किमान 4 उमेदवार हे भाजपचेच घेण्यात आलेले आहेत, त्यांना घेण्यात आलं आणि जागा ती देण्यात आली. सरळ सरळ ऍडजस्टमेंट आहे. उदाहरणार्थ संजय काका, काय ठीक आहे, ते राजकारण आहे. माझा प्रश्न आपल्याला असा आहे, काही वेळा बंडखोरी होतेच असं नाही, पण शेवटी असं आहे, जी जागा आपल्याला मिळालेली आहे तिथे कार्यकर्ता उभा करायचा असतो, संधी द्यायची असते, तो निवडून येतो किंवा हरतो पण किमान पक्षाचं चिन्ह आणि नवा चेहरा दिसतो. मला सांगा, ही 4 मंडळी जर का निवडून आली तर ती उघड उघड भाजपची असणार आहेत. मग अशा वेळी निष्ठेला काय अर्थ आहे? मग फक्त आमच्याच पक्षात नाही, या राजकारणामध्ये जे जे पक्ष आहेत आणि जेव्हापासून ही महायुती आणि महाविकास आघाडी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये पहिलं जागांचं वाटप. आणि ते जागांचं वाटप झाल्यानंतर तुम्ही जे आता उदाहरण दिलं संजय काका पाटलांचं, तर मला वाटतं त्यांनी लोकसभा सांगलीतनं लढवली होती. त्याच्या आधी ते तिथे स्टँडिंग खासदारही मला वाटतं होते. आता तिथं त्यांचा तो पराभव झाला. पराभव झाल्यानंतर जर महायुतीच्या याच्यामध्ये ती जागा मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा
बंडखोरीप्रमाणे की बाबा त्या पक्षाचा त्यांनी राजीनामा दिला, ती सीट कुणाकडे गेलीये तर चला ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेलीये, तिथं जाहीर प्रवेश केला. आता ते नवीन आल्यानंतर हो. म्हणजे जे आमदार खासदार म्हणून राहिलेत ते आलेले आहेत बरं. आणि आमचा पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, पण शेवटी परत विनिंग आमचा पक्षाचा कार्यकर्ता त्या लेवल पर्यंत पोहोचलेला आहे का, त्या विनिंग पर्यंत आहे का, त्याची बरं. बांधणी झाली की आहे की नाही, ही प्रत्येकाची वेगवेगळ्या व्यक्तीच्या याच्यामध्ये बघितलं जातं आणि मग सांगलीच्या इथं संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. बरं. जसं आम्ही दिलेली आहे. आता आम्ही तरी आमच्या मित्र पक्षातल्या लोकांचा किंवा विरोधकांच्या ह्याच्यातला प्रवेश घेऊ. महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांचे तर भाजपला एवढे नावं ठेवतात की भाजपनी सगळ्या राजकारणाचं वाटोळ केले. मग त्यांचेच उमेदवार त्यांना कसे चालतात? त्यांच्याकडचे जे उमेदवार आहेत हर्षवर्धन पाटील आणि अजून तिघ चौघ आहेत, हो. त्यांनी भाजपला सोड चिठ्ठी देऊन हो. म्हणजे ज्यावेळी भाजप सत्तेत होतं तिथं त्या सत्तेमध्ये ते छानपैकी राहिले, हो. नांदले आणि आता ऐन टायमाला तिथनं राजीनामा देऊन ती जागा दुसऱ्याला गेली म्हणून त्यांच्याकडे गेले. जे भाजपला नावं ठेवत होते त्या लोकांना यांनी वाजत गाजत घेतलं आणि उमेदवारी पण दिली. हो. आता मग ते म्हणतील हे राजकारण आहे. मग शेवटी लोकाचा तो बाया आणि आपलं लोकाचं ते कार्ट आणि आपल्या तो बाया, अशा पद्धतीने विरोधक सुद्धा सोयीचं राजकारण करतात. सगळेच पक्ष या राजकारणाच्या स्वतःच्या फायद्यासाठी जो वापर करायचा तो करतात. बरं. कुणीही दुधल्या तांदळासारखं नाही, परंतु दुसऱ्याला मात्र ज्ञान शिकवायला लगेच जायचं, ही परिस्थिती राजकारणामध्ये आहे. ही परिस्थिती राजकारणात आहे आणि त्यामुळे सगळं हे गणित चाललेलं आहे. मग बंडखोरी करावी लागते, मग कधी कधी समजूत काढावी लागते. आता मी मगाशी माहिती घेत होतो, लाखे पाटीलजी मी तुमच्याकडेच येतोय. माझी जी शेवटची माहिती आणि तुम्ही मला करेक्ट करू शकता, दक्षिण सोलापूरमध्ये दिलीप माने बंडखोरी करतायत, ते अपक्ष उभे राहत आहेत. आता काही वेळा असं मी आधीच म्हणालो तसं काही वेळा तुमच्यातून बंडखोरी होते, तुमच्या पक्षातून, किंवा कधी कधी तुमच्यामुळे दुसऱ्या पक्षातून बंडखोरी होते. इथे केस 2 आहे. आता त्यांचंही तेच म्हणणे की इकडे आमची हयात गेली, आमचे वडील सुद्धा तिकडे अपक्ष म्हणून उभे राहिले होते, आम्ही फक्त बंडखोरीच करायची का? मग अशा वेळी काय करायचं? मनमुटाव झाल्यानंतर सरळ सरळ दिसतंय काँग्रेसची मतं तिकडे डिवाइड होणार, शिवसेनेची ताकद तिथे किती आहे याचा अंदाज तुम्हाला जास्त आहे. मग कसं करायचं? प्रसन्नाजी, 3 पक्ष हो. आणि आणखीन मित्र पक्ष एकत्र आल्यानंतर 288 जागा शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरेनं काँग्रेसला देणं आपल्याला अभिप्रेत आहे का? बरं. की आम्ही फक्त पाठिंबा द्यायचा आणि 288 जागा त्यांना द्यायचा असे अभिप्रेत आहे का? ज्या काही चर्चा चालू होत्या आणि त्यांनी बंडखोरी केली याचा अर्थच हा नक्की झालाय की वरिष्ठ पातळीवर ज्या चर्चा झाल्या होत्या त्या चर्चेमध्ये ती जागा जी आहे सोलापूर दक्षिणची ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटली होती. त्यामुळं दिलीप माने काही जरी म्हणत असले तरी त्यांना काँग्रेस पक्षानं एबी फॉर्म त्या ठिकाणी दिला नाही आणि एक समजूतदारपणा ठिकाणी दाखवलाय. पण काही ठिकाणी अशा पद्धतीने एबी फॉर्म देण्यात आलेत, ते दिले जाऊ नये तर यातून मार्ग काढावा या दृष्टिकोनातून येत्या 1-2 दिवसामध्ये प्रयत्न होणार आहेत. पण या ठिकाणी मूळ भाग असा आहे की रुपालीताई जे सांगत होत्या हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षाचं प्रॉडक्ट नाही, त्यांचा आणि भारतीय जनता पक्षाचा तसा काही संबंध नाही. त्यांचं मूळ घराणं हे काँग्रेसचं आणि अनेक वर्ष काँग्रेसमध्ये ते राहिलेले आहेत. आणि मी सातत्याने त्यांना म्हणत होतो त्या काळामध्ये की त्यांनी जर काँग्रेस सोडली नसती तर ते आज राज्यातले टॉपचे काँग्रेसचे लीडर राहिले असते, नंबर 1 वर राहिले असते. पण दुर्दैवानं त्यांनी काँग्रेस सोडली आणि त्याची फळं त्यांना भोगावं लागले. आज त्यांना ती परत उपरती झाली आणि ते त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढत आहेत. तोही काँग्रेसचा विचार आहे, त्यांचा विचार हा भाजपचा नाही. पण तो मूळ भाग असा आहे की या देशामधलं राजकारण संपूर्णतः नासवण्याचं काम जर कुणी केलं असेल ते भारतीय जनता पक्षानं आणि RSSने. एकीकडे म्हणायचं जगातला आमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे, दुसरीकडे म्हणायचं की लोक घडवणारं आणि वेगळे लोक घडवणारा पक्ष आमचा आहे. परंतु आज भारतीय जनता पक्षामध्ये देशात असेल किंवा राज्यात असेल 50% पेक्षा जास्त म्हणजे कंपनीच्या भाषेत बोलायचं तर 51% शेअर्स हे बाहेरून आलेल्या पक्षाच्या लोकांचे झालेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षामुळे हा राहिलाच नाही. म्हणून गोपाळ शेट्टी सारख्या कार्यकर्त्यावर आज ही वेळ आलेली आहे की त्यांना या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरावा लागला. केसी जी सायनेएनसी आहेत त्यांना शिंदेच्या सेनेतून त्या ठिकाणी पार्किंगला त्यांची गाडी उभी करावी लागली. अशा पद्धतीची दुरावस्था या राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षात झाली. कसलाही विचार नाही, कसलेही संस्कार नाहीत.
कसलेही कार्यकर्ते घडवायचे नाहीत, पण सत्ता पाहिजे यासाठी एनकेन प्रकारे गुन्हेगारी असतील. म्हणजे आज या ठिकाणी रुपालीताईला प्रश्न विचारतो, शेवटी तुम्ही नवाब मलिकांना एबी फॉर्म दिलाच ना, आणि ते नवाब मलिक युतीमध्ये तुमच्या बरोबरच आहेत, मग उद्या ते भाजपच्या मांडीला लावून त्या ठिकाणी बसणारच आहेत ना, ते का विरोधकाच्या बाकावर बसणार आहेत का? ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे. त्यांना नवाब मलिक चालतात, पण ते अजितदादाकडून आलेले चालतात. या पद्धतीनं देशामध्ये त्यांनी जे काही नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला होता, नवाब मलिक कुठेही दोषी नाहीत असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे, पण तू त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध एक नॅरेटिव्ह भारतीय जनता पक्षाने सेट केलं होतं, आणि असं हजारो लोकांविरुद्ध सेट केलं होतं. शेवटचा मुद्दा आहे की जे भारतीय जनता पक्षामध्ये आले ते स्वच्छ होतात, आणि विरोधकामध्ये असेल त्यांच्यावर भारतीय जनता पक्ष आरोप करतो आणि सत्तेसाठी त्यांनाच वापरून घेतो, त्यांच्या खुर्च्या करून त्या ठिकाणी सत्तेवर बसतो. म्हणून भारतीय जनता पक्षाने देशाचं राजकारण पूर्ण नासून टाकलेलं आहे. बरं, एक खरं तर आता रुपालीताईंचा उल्लेख झाला त्यामुळे त्यांच्याकडे जातो, त्यानंतर मी कमल व्यवहारे आणि मनोज मोरेंकडे परत जाणार आहे, पण रुपाली ठोंबरेंचा उल्लेख झाला म्हणून त्यांच्याकडे जावं लागेल. रुपालीजी बोला, तुमचं काय मत आहे, उत्तर आहे? नवाब मलिक साहेबांचा जो विषय सांगताय तो नीट आठवा भाऊ. महाविकास आघाडीमध्ये असताना हे जे महायुतीचे होते त्यांनी त्यांच्यावर आरोप केले, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यावेळीही अजितदादा त्यांच्या सोबत होते. त्याच्यानंतर अजितदादांनी पाठिंबा दिला महायुतीला. जर भाजपला आमच्या उमेदवाराबाबतीत सांगण्याचा कुठलाही म्हणजे ते बोलू शकतात, पण आम्हाला सांगू शकत नाही की कुणाला उमेदवारी द्या नका देऊ. आणि त्याप्रमाणे अजितदादांनी नवाब मलिक साहेबांना उमेदवारी दिलेली आहे. आता तुम्ही भाजप नवाब मलिक यांच्यावर बोलण्याचं बोलताय. तुम्ही सुद्धा भाजप बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी शिवसेना एकत्र होती 30 वर्ष भाजप सोबत काढली ना, त्यावेळी तुम्हाला नाही कळलं की भाजप अशा पद्धतीचं काम करते म्हणून. ज्यावेळी तुम्ही एकत्र होता भारतीय जनता पक्षाने स्पष्ट सांगितलंय की आता आम्ही नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही. तुम्ही आता माझा हा कुठला प्रकार आहे? ऐका मी त्यांनी करो नको करो नवाब मलिक साठी पण एका प्रश्नाचं माझ्या उत्तर द्या. भारतीय जनता पक्षाने अधिकृत सांगितलं आम्ही प्रचार करणार नाही. करण्याचा आमचा संबंध आहे. नका करू द्या, वरिष्ठ लोक बघून घेतील. तुमचे आता जे काय अडचणीचे प्रभाग सांगितले, भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन बसणार, बंडखोरी केली ते सुद्धा तुमचं मत करणार नाहीत प्रचार, तोही तुमचा प्रचार करणार नाही. आम्ही तुमचा विचार का करायचा किंवा भाजपने आमच्या नवाब मलिक साहेबांचा विचार नाही करायचा. त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे ते आणि त्यांचा प्रचार करण्याची. ठीक आहे, मला रुपालीजी तुमची भूमिका मला कळली. आता वेळ मर्यादित आणि मला कमल व्यवहारेंकडे आणि मनोज मोरेंकडे जायचं, पण भूमिका मला कळलेली. आणि मला एक आणखी वेगळा इंटरेस्टिंग प्रश्न तर सगळ्यात शेवटी मला घ्यायचा आहे, पण आधी मला कमलजी मला तुम्हाला आणि मनोज मोरेंना विचारायचं आहे, जो मगाशी एक रुपाली ठोंबरेंनी मुद्दा काढला होता तो की खरंच आज तुम्ही आक्रमक आहात, मनात राग आहे, संताप आहे, अर्ज भरलेला आहे, पण अर्ज परत घेण्याच्या दिवशी आम्हाला कमल व्यवहारेंचं शेवटी अखेर मनोमिलन काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून कमल व्यवहारेंचं मन मिळवण्यामध्ये यश असं तर बघायला नाही मिळणार. प्रसन्नजी तसं अजिबात पाहायला मिळणार नाही. म्हणजे मी काही अशी अतिशयोक्तीने सांगत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी अगोदरच माझ्या मनाची तयारी केलेली आहे आणि माझी गणित ठरलेली आहेत. मी कुणाची मतं डिवायडेशन करण्यासाठी किंवा कोणाला पाडण्यासाठी अशी मी उभी राहिलेली नाहीये. मी लढाऊ कार्यकर्ती, मला निवडून यायचंय, मला लढायचंय, एवढंच माझ्या डोक्यात आहे. मी कुणाचा विचार करत नाही. माझे त्यांची जाऊन रेख कमी करण्यापेक्षा मी माझी कशी वाढवायची हे मी नेहमी आयुष्यामध्ये बघत आले. ठीक आहे कमलजी, ठीक आहे, तुम्हाला तरी शुभेच्छाच आहेत. तुम्ही निर्णय घेतला आणि तुमचं काम बघितलेलं आहे पुण्यामध्ये. म्हणजे तुम्ही मूळच्या कार्यकर्ता, अगदी वॉर्ड स्तरीय कार्यकर्ता जेव्हा मोठा होतो त्याच्या वेदना वेगळ्या असतात ज्या आम्ही समजू शकतो. त्यामुळे तो मुद्दा. मनोज मोरेंकडे मी जातोय. मनोज मोरेंजी, हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा. आता सगळा राग आहे मनामध्ये, सगळा संताप आहे, पण जर का काही फोनाफोनी झाली, थेट फोन आला, बोलणं झालं, राग मिटवण्याचे प्रयत्न झाले, तर मनोज मोरेंचा अर्ज 4 तारखेला मागे आलेला असं तर दिसणार नाही. आलं तरी काही चूक नाहीये त्यामध्ये. आला तुमचा मागे अर्ज आला तरी चूक नाहीये, पण मी विचारतोय की हा राग आता पुरताय का 4 तारखेला परत मागे येणार अर्ज? तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी रागातून उमेदवारी केलेलीच नाही. बरं, मी निवडून येणाराच उमेदवार आहे, त्याच्यामुळे माझी उमेदवारी आहे. आणि निश्चितपणे निवडून आल्यानंतर मी वरिष्ठांचे, आमचे जे काही नेते होते, आता जे काही नेते आहेत त्यांचे आशीर्वाद देखील घेणारे आणि त्यांच्या चूक लक्षात आणून देणारे की त्यांनी चुकीचा उमेदवार दिल्यामुळे चांगल्या उमेदवारावर अन्याय झाला, चांगल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला, ही भावना त्यांच्या लक्षात आणून देणारे. तुम्ही आमच्या
आजच्या फॉर्म भरण्याला आम्ही ज्यावेळेस नामांकन दाखल करायला गेलो त्यावेळेसची गर्दी जर बघितली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आम्ही चुकीचं केलंय की योग्य केलेलं आहे. आणि समजा आता हे जर तरच आहे, मला कल्पना याला तसा अर्थ नसतो, पण तरी सुद्धा जर तुम्ही निवडून आलात तर मग त्यानंतर आमदार म्हणून पाठिंबा कुणाला असेल का त्यावेळची परिस्थिती तेव्हा? मी प्रहार संघटनेचा उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केलेला आहे. बरं, त्याच्यामुळे आता इकडे तिकडे जायचा कुठे प्रश्नच नाही. अच्छा. धन्यवाद. आमचे नेते तुम्ही बच्चू कडू जे सांगतील त्यांच्यासोबत- प्रहारचे तुम्ही उमेदवार असणार आहेत, त्यामुळे इथे तिथे जायचा काही प्रश्नच नाही. मुळात बच्चू कडूंना ठरवावं लागेल कुठे जायचं ते. मी संजय लाखेंना विचारतोय, संजय लाखेजी, आपण माणसाच्या बंडखोरीबद्दल बोललो, म्हणजे एकेका उमेदवाराच्या बंडखोरीबद्दल बोललो आपण, पण जेव्हा अख्खाच्या अख्खं पक्ष बंडखोरी करतो, आघाडीतून बाहेर पडतो, जसे की महादेव जानकर, जसे की बच्चू कडू, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? यामध्ये महादेव जानकरांची जी बंडखोरी आहे, पक्षाने त्यांना विश्वासात न घेता, त्यांना कुठल्याही पद्धतीने जागा न देता त्यांना वापरून घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षानं आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षानं केला. त्यांना अपेक्षा होत्या की त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल, परंतु त्यांना विश्वासात घेतलं नाही, त्यांना चर्चेत घेतलं नाही. त्यातल्या त्यात रामदासजी आठवले साहेबांना तरी शेवटच्या टप्प्यामध्ये विश्वासात घेतलंय, पण त्यांना किती जागा दिल्या तर शेवटपर्यंत त्या राहतील का हे माहित नाही. म्हणून मी सातत्यानं आपल्याला पहिल्या वेळेसपासून सांगतोय की भारतीय जनता पक्षानं जे काय उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर म्हणतात त्यांना, बुलडोजर बाबा, त्या पद्धतीनं राज्यामध्ये त्यांचे जे काही मित्र पक्ष आहे त्यांच्यावर शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा बुलडोजर या ठिकाणी फिरवलेला आहे. कुणाला विश्वासात घ्यायचं नाही, मनमानी करायची, विश्वासात न घेता उमेदवार या ठिकाणी जाहीर करायचे, अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी सोयीस्कर आहे त्या ठिकाणी उमेदवार उभं करायचे, काही जे सोयीस्कर उमेदवार नाहीत त्यांना इतर मार्गाने या ठिकाणी दबाव टाकायचा आणि त्यांना उमेदवारी परत घ्यायला व्हायचं, त्यांनी फॉर्म भरून अशा पद्धतीने टाकायचं. म्हणजे एकंदर महाराष्ट्राच्या राजकारणाचा संस्कृतपणा जो काही यशवंतराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी एक या राज्याला घालून दिलेला होता, तो तोडण्याचं पाप या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. आणि केवळ गुन्हेगारीचं, सत्तेसाठी येनकेन प्रकार या ठिकाणी राजकारण करण्याचं आणि मोठमोठ्या इंडस्ट्रियल हाऊसकडून पैसे घेऊन उद्या आम्ही तुमचे प्रकल्प मंजूर करू या पद्धतीचं कमिटमेंट करून केवळ सत्तेत यायचंय, या पद्धतीचं अतिशय घाणेरडं राजकारण या राज्यामध्ये चालू केलंय. आणि आज शाहू फुले आंबेडकर यांच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण साहेबांची घालून दिलेली घडी त्याला आणि हा कलंक आहे हे या ठिकाणी मी सांगतो. एकूणच या चर्चेच्या शेवटी येत असताना या निमित्तानं आपल्याला बंडखोरीचे सगळे कंगोरे बघायला मिळाले. व्यक्तीपासून पक्षापर्यंत कशा प्रकारे बंडखोरी होऊ शकते. कधी कधी पक्षातून बंडखोरी होत नाही, पण पक्षाच्या उमेदवारीमुळे, जागा सुटल्यामुळे दुसऱ्या पक्षात, सहकारी पक्षातून बंडखोरी होते, अशी सगळी उदाहरणं बघितली. आणि त्याचवेळी कमल व्यवहारे असतील किंवा स्वतः मोरे असतील, मनोज मोरे असतील, एका अर्थानं रुपाली ठोंबरे सुद्धा त्या अर्थानं त्यांच्या सोबतीच्याच आहेत. ती वेदना आपल्याला माहीत असते, तिकीट मिळत नाही, वर्ष घातलेली असतात, 5 वर्षानंतर आलेली संधी असते, नंतर सगळा पट बदलतो. ती वेदना सुद्धा या निमित्तानं आपल्याला माणूस म्हणून बंडखोर कसा बघावा ते सुद्धा या निमित्तानं आपल्याला बघायला मिळालं. मी सगळ्यांचे आभार मानतो, तुम्ही अगदी मनस्वी चर्चेसाठी वेळ दिलात आणि मन मोकळेपणाने मतं मांडली यासाठी. या चर्चेमध्ये आपण आता इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.